तर सामन्याला सुरुवात होईल आता. टीमची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होते. टीम श्रीयान 11 संघ दाखल होतो आणि त्याचबरोबर श्रीवर्धन मसळा 11 या दोन टीमचे सलामीवीर मैदानामध्ये आहेत. लगेचच आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये द्या दोन्ही टीम, आणि बॅटिंग करणारा संघ लगेचच आपला एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा प्लीज, कारण ऑनलाईन स्कोरिंग आहे, टेलिकास्ट सुरू आहे, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. चला, एक्स्ट्रा प्लेयर लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाठवायचे आहेत. युनिटी ग्रुप आयोजित खासदार तटकरे साहेब चषकाचं आयोजन, आणि आज या क्रीडानगरीमध्ये अगदी काही क्षणामध्ये, काही थोड्याच वेळामध्ये आदरणीय रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते खासदार सन्माननीय तटकरे साहेब यांचं इथे आगमन होणार आहे, आणि त्यामुळे आता लगेचच सामना सुरू करायचा आहे. फर्स्ट मॅच 10 सामने आजही आपल्या समोर आपल्याला कव्हर करताना आमची संपूर्ण टीम पाहायला मिळेल. ऑल सेट, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये हरिजी दिगीकर, हब प, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सिद्दीक मेमन रत्नागिरी वरून इथे खास उपस्थित झालेले आहेत. खूपच चांगलं समालोचन काल त्यांचं तुम्ही ऐकलत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा एक गोड आवाज, आमच्या जवळचे मित्र चंद्रकांत शेट्टे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं स्वागत. अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. पहिलंच पर्व आहे. अफजल मेमन, अफजल 11 ग्रुप, बोर्ली पंचायतन, त्याचबरोबर संदेश कीर, टायगर ग्रुप, फाइज नझीर, प्रसिद्ध उद्योजक सिद्धेश कोजबे, सरपंच दिव्यागार, सुवर्ण गणेश क्लबचे अध्यक्ष आहेत मनसूरबाई गिरे, रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली प्रतिनिधी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आपल्याला विशेष सहकार्य ग्राउंडचं लाभलंय स्वर्गीय गुलामबाई पेशमाम यांचे चिरंजीव वासिफबाई पेशमाम यांचं मनपूर्वक आभार. रायगड जिल्हा क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे डिव्हिजन ऑफिसर इम्तियाज मनियार, इम्तियाज भाई या संपूर्ण ग्राउंडचे केअरटेकर म्हणून त्यांची भूमिका आहे, त्यांचेही आभार. आपण आभारी आहोत हॉटेल सन अँड सी दिव्यागार, ज्यांच्या माध्यमातून ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतो. चला तर सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर जाफरबाई अनवरी आणि त्यांचा ग्रुप या सगळ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. मोहम्मदभाई मेमन सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. श्रीवर्धन तालुक्याचे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, आणि त्यातल्या त्यात सुनीलजी तटकरे साहेब यांच्या अतिशय जवळचं असं व्यक्तिमत्व. आज आमच्या या मुख्य व्यासपीठावर त्यांचंही स्वागत. चला तर सुरुवात करूया आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला, खासदार तटकरे साहेब चषकाला. सलामीची जोडी मैदानामध्ये साबिर अँड मुसेब.
साबिर आणि मुसेब ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट मॅच आजच्या दिवसातली. ग्रुप मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, लीग मॅचेस आणि त्यानंतर पराभूत झालेल्या टीमला एक कॉलबॅक राऊंड मिळतो. या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये जर तुम्ही पराभूत झाला तर एक संधी निर्माण होते आणि वेळेच्या मर्यादा आहेत, लक्षात घ्या. पहिला बॉल टाकल्या 20 मिनिट्स तुम्हाला देण्यात येतील. 20 मिनिट्स मध्ये 4 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा सजवावं लागेल. लेट्स प्ले. पहिला बॉल सोडून दिला सरळ विकेट कीपरच्या हातात. अंपायरचा सिग्नल येतोय डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे डॉट बॉलने. चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान श्रीयान 11 कडून. गोलंदाज फर्स्ट ओव्हर मध्ये निशी कर्णेकर चांगला गोलंदाज आहे. 5:55 ला बरोबर पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 555. ओ समोर हॅमर केलाय, बरोबर रॅकेट चालावी लॉन टेनिसवर तसा बॉल वर इथे बॅटचा तडाखा बसलाय. बॉल सीमा पार समोर येतोय लॉंग ऑफला. चौकार. कडक चौकार समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाला. परत एक वेळा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बाउन्सरचा वापर चांगला केला, उसळी चांगली घेतली बॉलने सरळ विकेट कीपरच्या हातात आणि हा येतो डॉट बॉल. चांगलं कमबॅक ते होत असताना शॉर्ट बॉलचा वापर पुल केलाय, पॉवरफुल आहे. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने चांगल्या धावा येत होत्या. एक षटकार एक चौकार मारला होता, परंतु कमबॅक डिलिव्हरी चांगली होती. गोलंदाज निशी कर्णेकरची. साबिरच्या विरुद्ध हा डॉट बॉल येतोय आणि सध्या तरी आपण पाहतोय 5च्या 5 बॉल साबिर खेळला या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 10 धावा. सुरुवात नक्कीच चांगली झाली आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला श्रीवर्धन मसळा 11 या टीमने. श्रीयान 11च्या विरुद्ध खेळत असताना नेक्स्ट मॅच मध्ये वसीमभाई फॅन क्लब आणि शिवांश आरुष 11 दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. स्ट्रेट मारलाय, स्लॉट मध्ये बॉल होता. एक टप्पा घेत जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक दिमागदार चौकार. सो पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 14 आणि 14 धावांमध्ये सगळ्याच्या सगळ्या धावा साबिरचं योगदान त्याच्यामध्ये पाहायला मिळतंय. सुरुवात एकदम तडाखेबंद झाली आहे. पॉवर प्ले चांगला फोडलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्ही पाहताय खासदार तटकरे साहेब चषकाचं आयोजन. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ तुमच्या समोर रंगतोय. 10 सामने आजही तुमच्या भेटीला येतील.
लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना काल तालुकानिहाय गटामध्ये माणगाव आणि पेन तालुक्याच्या खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी केली आणि दोन संघ सेमीफायनल मध्ये भर सकाळी पोहोचलेत. शफल झालाय, त्याच्यानंतर इम्प्रोवायझिंग हुक बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर धावतात परंतु टायमिंग प्रॉपर आहे त्याच्यामुळे बॉल जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फोडत सीमा पार. आता सुरुवात झाली या षटकाची 4 धावांनी चौकार. या स्पर्धेमध्ये 5 चौकार त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये मारले होते पॉवर प्ले फोडत असताना आणि आजही सुरुवात चौकाराने केली आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी जागा बनवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि ते बीट केलं, लेंथने बीट केले यावेळेला गोलंदाज आकाशने. मागचा बॉल थोडासा शॉट टाकला होता त्याचमुळे इम्प्रोवायझिंग हुक शॉट, त्याच्यानंतर कमबॅक इथे करत असताना कमबॅक डिलिव्हरी खूप चांगली होती. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 18. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना आकाश परत एक वेळा तयार. हाय बॉल सोडून दिला सरळ विकेट किपरच्या हातात. हाई डॉट बॉल आहे कारण लाईन ऑफ अटॅक आता आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना दिसतोय आकाश. धावा झाले 18. 9 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला या ओव्हरचा. पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक डॉट बॉल इथे टाकत असताना आकाश पाहायला मिळालाय. एक उंचपुरा असा गोलंदाज आहे आकाश. आता मात्र समोर टाकला बॉल स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला धमाका येतोय खासदार चषक षटकार. 6 धावा सिक्सर. कडक बॅटिंग नाही, परत एक वेळा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला आता आकाशने बॅटर मुजेबला आणि एक डॉट बॉल येतोय. मागच्या ओव्हरमध्ये सगळेच्या सगळे बॉल आपण पाहिलं साबिर खेळला, या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट सगळेच्या सगळे बॉल खेळण्याचा प्रयत्न मुजेब करताना पाहायला मिळतोय. म्हणजे ठरवून खेळलंय क्रिकेट आणि तशी बॅटिंग देखील राहिली आहे, नो डाऊट. धावा केलेल्या आहेत. धावा झाल्या 24. चांगला ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ मधून बॉल निघतोय, डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, एक धाव मिळते. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्टार्ट चांगली दिली आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला श्रीवर्धन मसळा या टीमने आणि नक्कीच एक चांगली सुरुवात. हरीजी काय म्हणाले सुरुवातीबद्दल, कारण 2 ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोअर बोर्डवर 25. नक्कीच पॉवर प्ले चांगला खेळलाय. आपण कालपासून पाहतोय की पॉवर प्लेमध्ये जे हवी होत आहेत ते मॅच सुद्धा घेऊन जात आहेत आणि पहिला पॉवर प्लेचं षटक साबिरने केलं. त्यानंतर मुसेबा श्रीवर्धन मसळा तालुक्यात एक पॉवर प्ले एक्सपर्ट खेळाडू म्हटलं जातं. खूप चांगलं त्याच्याकडे 360 स्ट्रोक आहेत. पॉवर प्लेच्या दिशेने बॉलच्या मेरिटवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग लेग एरियाला शफल होऊन एक स्ट्रोक कोळला, त्यानंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक कोळला. धावांची सुरुवात चांगली झाली. 25 धावा आहेत. 5 षटकं जर पाहिली तर एक 60-65 धावा श्रीवर्धन. नंतर आपण पाहाल अंडर द फ्लड लाईट्स कालही तसा श्रीवर्धन संघाकडून निर्णय होता. पहिल्या मॅचला रिहान राजपूरकरनी टॉस जिंकून फलंदाजी केली आणि तो विजयासाठी त्यांना समर्पक ठरला होता. आज तशीच सुरुवात श्रीवर्धननी ओपन अपमध्ये सुद्धा करून दिले साबिर आणि मुसेबनी. प्रशांत मोरे थर्ड ओव्हरमध्ये नक्कीच चांगली सुरुवात करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. ज्यावेळेला खुल्या गटामध्ये तुम्ही खेळता, काल देखील तालुकानिहाय गटामध्ये तुमच्या बॅटमधून धावा आल्या असतील तर या खेळपट्टीचा अंदाज तुमच्याकडे आहे आणि त्यातल्या त्यात पॉवर प्ले चांगला फोडलाय. सेकंड ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली आहे. चांगला पुलचा फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव तिथे येईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 26. कटर लेग कटरचा प्रयत्न होता, पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल, जास्त बाहेर आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. प्रशांत गोलंदाजी करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. 27 धावा स्कोअर बोर्डवर. श्रीवर्धन मसळा 11 या टीमची धावसंख्या.
5 षटकांचा हा सामना. शॉर्ट बॉल आहे, परत एक वेळा चांगला फटका पूल केला, परंतु डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. धावा येतात 4, येतोय चौकार. व्हाईट बॉलचा इशारा. मग कशी जो ऑफ ब्रेक बॉल होता त्याच्यावर 4 धावा आल्या. त्याच्यानंतर एक वाईट बॉल, खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेग ब्रेकचा प्रयत्न होता आणि बॅकफुटला जात असताना चांगला हॅमर्ड केला होता, पंच केला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला नाही मिळणार धाव. हा डॉट बॉल येतोय. प्रशांत बोरे ची गोलंदाजी जर तुम्ही पाहिले तर दोन्ही बाजूला बॉल वळवतोय. बॅक ऑफ द हँड खूप चांगला बॉल त्याने टाकला आणि त्यातल्या त्यात जो ऑफ ब्रेक होता ज्याच्यावर चौकार आला होता तो आतमध्ये आलेला बॉल चांगला पूल केला बॅटरने. धावा करताय साबिर स्ट्रायकिंग एंडला. परत एक वेळा फ्लाइट दिली, ऑन साइडला टर्न केलाय बॉल. डीप मध्ये मिड विकेट आहे. एक धाव तिथे मिळेल साबिरच्या खात्यात. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 33 धावा, 33. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आता रेडी राहायचंय आपल्या ड्रेससह टॉससाठी. वसीमबाई फॅन क्लब आणि शिवांश आरुष 11. नेक्स्ट मॅच. प्रशांत पुढचा बॉल घेऊन. परत एक वेळा लेग ब्रेक होता, बॅकफुटला जात असताना अपर कट केला डीप मध्ये. एका पॉइंटला फिल्डर येत आहेत आणि हा झेल टिपला जाईल. झेल टिपलाय. आता मात्र जोडी फोडली आहे. मुझे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय श्रीवर्धन मसळा टीमला. थँक्यू डीजे. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. बॅटर ना? येस, बॅटर इम्पॅक्ट. कोणाच्या जागेवर आलास? अंपायरलाच विचारा आणि अंपायरला सांगा. लेग स्पिन परत एक वेळा पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33-1 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते श्रीवर्धन मसळा या टीमची या मॅच मध्ये. 2 ओव्हरचा खेळ. हरिजी किती पाहताय टार्गेट ज्या पद्धतीने मानगाव श्रीवर्धन मसळा हा संघ बॅटिंग करतोय, काय अपेक्षित आहे धावसंख्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये? 33 धावा झाल्यात. एक आपण मगात म्हटले की 50-60 धावांच्या वर धावा इथे होणे गरजेचे आहेत. या षटकात तशा धावा रोखल्या. एक चौकार आला होता 2 वाईटच्या मदतीने. आपण पाहाल तर अवघ्या 8 धावा. रनरेटचा जो ग्राफ आहे तो पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या 14 होता, त्यानंतर तो खालावलाय 11, त्यानंतर आता 8 पाहायला मिळतात. पण हाणामारीची 2 षटकं आहेत, त्याच्यात धावा नक्की येतील श्रीवर्धन मसळासाठी. का 7 गंतारींनी चांगली फलंदाजी केली होती. अर्थात मसळा संघाच्या जेव्हा 41 झाल्या 4 षटकात तेव्हा एकट्याच्या 35 होत्या आणि तो फलंदाजीला आलाय. तर धावा नक्की श्रीवर्धन मसळासाठी कुणाल सर येतील. 7 आला ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर आणि काल अप्रतिम बॅटिंग त्याने केली. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी दिव्येश अग्रावकर.
नांदगाव मुरुडचा दिवेश अग्रावकर थोडासा पुढे टाकलाय बॉल फ्लाइट दिली विकेट येऊ शकते आणि ती आली आहे झेल टिपलाय साबिर बॅक टू द पॅव्हिलियन आणखीन एक धक्का टीम श्रीवर्धन मसळाला समाप्तीनंतर धावा होत्या 33 आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतली दिवेश अग्रावकरने चांगल्या टप्प्यावर फ्लाइट देत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये सुफियान ओ पहिलाच बॉल चांगला टर्न सुफियानच्या विरुद्ध सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये विकेट कीपिंग चा दर्जा खूप चांगला पाहायला मिळाला फाद कलबस्कर अप्रतिम विकेट कीपिंग अगदी यशच्यांना चिटकून हा बॉल त्याने गॅदर केलाय परत एक वेळा लेग ब्रेकचा प्रयत्न होता थोडासा पुढे टाकलाय बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे काऊ कॉर्नर आहे सेट डीप मध्ये सिंगल तिथे मिळते या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 34 आणि प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली की जी चर्चा होती 50च्या आसपास 49 धावा बनवू शकतात 50चं टार्गेट सेट होऊ शकते ज्या पद्धतीने आतापर्यंत रन रेट राखलाय टीम श्रीवर्धन मसळा टीमने चांगला बॉल फ्लाइट देत असताना क्रीजच्या एकदम आतमध्ये डिलिव्हर झाला यॉर्क करून घेतला बॅटरने स्वतःला आणखीन एक डॉट बॉल इथे येत असताना या ओव्हरमध्ये 4 बॉल टाकले 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली 1 विकेट खात्यामध्ये दिवेश अग्रावकरच्या 5वा बॉल ओ परत एक वेळा फिरवलाय विकेट कीपरची कमाल अपील आणि ती उचलून धरली आहे फलंदाज बाद बॅटची कडा घेतली आणि म्हणूनच मी विकेट कीपरची चर्चा केली होती फाद कलबस्करची आणि काय दर्जेदार विकेट कीपिंग अशी विकेट कीपिंग करायला तुमच्याकडे क्विक रिफ्लेक्सेस पाहिजेत आणि तो रिफ्लेक्सेसचा दर्जा इथे दाखवला नजर किती स्थिर होती लगेचच पोझिशन मध्ये आला व्हॉट अ कॅच फलंदाज बाद रॉकी या टोपन नावाने या खेळाडूची ओळख आहे दोन्ही सुफियान आता मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि शेवटचा बॉल या षटकातला सुफियान रॉकी सध्या स्ट्रायकिंग एंडला एकच धाव खर्च केली आहे या ओव्हरच्या दरम्यान दिवेश अग्रावकरने ओ बॅटच्या एकदम टो एंडला लागला समोर येतोय बॉल डीप मध्ये आहे स्ट्रेट फिल्डर सेट केला परंतु खराब फिल्डिंग फंबल झाला 2 धावा मिळतील तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुफियान रॉकी करताना दिसत नाहीये सुफियानचं खातं उघडलंय 2 धावाने या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या दिवेश अग्रावकरने 2 विकेट घेतल्या ओव्हरची होती समाप्ती 4 ओव्हरचा खेळ संपला 36-3 टीम श्रीवर्धन मसळा चांगलं कमबॅक केले हरीची या ओव्हरच्या दरम्यान दिग्वेश अग्रावकरने आणि विशेष म्हणजे जखून ठेवले परफेक्ट 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर इथे डिलिव्हर्ड करण्यात आलेले आहेत 19 मिनिट्स कारण 55ला हा सामना सुरू झाला होता 555 5:55 मिनिटांनी आणि 14 मिनिटं झालेत 6 वाजून त्याच्यामुळे बरोबर 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर डिलिव्हर्ड करण्यात आलेले आहेत चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन वसीम भाई फॅन क्लब अँड शिवांश आरुष 11
मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. प्रशांत मोरे जो दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता ठेवतो. पहिल्या ओव्हरमध्ये 8च धावा खर्च केले होते. एक विकेट त्याने घेतली होती. प्रशांत तयार. फर्स्ट बॉल. पहिला बॉल लेग स्पिन. पहिलाच बॉल बाहेर काढला आणि सरळ फिरवत असताना हा डॉट बॉल येतो. ही खासियत राहिली आहे प्रशांत मोरेची. दोन्ही बाजूला बॉल वळवतो. एक त्याचा गोगली खूप चांगला जो आतमध्ये मगाशी भरपूर वेगाने आला होता. हा लेग स्पिन होता. पडल्यानंतर बाउन्स चांगला प्राप्त केला. या खेळपट्टीवरून सिमेंटच्या ट्रॅकवरून सरळ विकेट किपरच्या हातात गेला डॉट बॉल आणि तेवढी दर्जेदार विकेट किपिंग राहिली आहे. पहिला डॉट. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा स्कोर बोर्डर आहेत. सेकंड बॉल प्रशांतचा. स्लॉट मध्ये होता बॉल. समोर मारलाय फटका. हवेत आहे. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डाऊन दी ग्राउंड येतोय खासदार चषक षटकार. थँक्यू डीचे. चूक झाली या बॉलवर प्रशांत कडून. स्लॉट मध्ये बॉल पडला आणि थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. बॉल फिरवावा लागेल. या खेळपट्टीवर बॉल चांगला फिरतो. फ्लाइट दिली परत. एक वेळेला ओव्हर पिच बॉल होता परंतु या वेळेला ऑन साइडला फिल्डर आहे तैनात. विकेट आली आहे. सोफियान बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का. 42 ला 4. टीम श्रीवर्धन मसळा. शिवांश आरुष 11 टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. तर टीम वसीमबाई फॅन क्लब टीमचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधा. टॉस केला जाईल. मिड इनिंग मध्ये 3च बॉल शिल्लक आहेत. मुस्तफा बर्डे. पोलार्ड या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे आणि तसा आहे दिपाड. उंच पुरासा खेळाडू. सध्या मुंबई इंडियन्सचे समर्थक भरपूर मिस करतात पोलार्डला. तो डगआउट मध्ये बसूनच फक्त सामने पाहत असतो. परंतु मुस्तफाला इथे आता खेळण्याची संधी मिळाली आणि मोठे फटके मारावे लागतील. तीच गोष्ट रैना बरोबरही होते. आल्या आल्या पोलार्डने बॉलला पाठवलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंख लावले या बॉलला. सीमा पार. बॉल तरंगत तरंगत चाललाय सरळ ऑन साइडला. सिक्सर. बर त्या डोरला लागून बॉल रिटर्न आलाय. चांगलं टायमिंग पोलार्डचं. षटकार. ओ फिरवला बॉल. आता थोडासा मागून उंची घेतली बॉलने. सरळ विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल येतोय की व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल उंचीचा सांगितलाय पंचांनी. जास्त बाहेर आणि आता रिव्ह्यू घेतलेला आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले.
याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय प्रतीक 11 पुणे डिंगडॉंग टीमचे समर्थक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आणि त्यातल्या त्यात क्रिकेट प्रेमी अशी व्यक्तिमत्व आहेत सचिन दादा खानवे आणि त्यांच्याच बरोबरीने राहुलबाई शाह यांचे ते आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय अफजलबाई यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये. खासदार तटकरे साहेब चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही मंडळी नेहमीच ज्या ज्या वेळेला पुण्याचा संघ प्रतीक 11 डिंगडॉंग हा संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो हे तिघही त्या क्रीडांगणावर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. इवन जर तुम्ही पाहिलं तर दुबई शारजा इंटरनॅशनल स्टेडियम कुठेही जर स्पर्धा होत असतील तर हे तिघही तिथे आपल्याला पाहायला मिळतात. हे असे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. आपलं सहर्ष स्वागत सचिन दादा, वेलकम. आणि त्याचबरोबर राहुलबाई शाह आपले सहर्ष स्वागत आहे या श्रीवर्धन क्रीडा नगरीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तो कायम ठेवलाय टीव्ही अंपायरने, त्याच्यामुळे अजूनही बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे 2. चला टॉससाठी लवकरात लवकर यायचंय. वसीमबाई फॅन क्लब, शिवांश आरुषी 11 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बंटी बद्रिके. ला 4 व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जास्त उसळी घेतली नाही. यस, वनपदी ओव्हर. मगाशी पंचांनी सांगितलं होतं ज्यावेळेला पहिल्यांदाच दिला होता आणि त्यानंतर टीव्ही अंपायरने देखील वाईट कायम ठेवलाय. फिरवला होता बॉल, बॅटची वरची कडा घेतली आहे. फिल्डर धावतोय परंतु ड्रॉप होईल झेल आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. अर्धशतक पूर्ण होईल. टीमचं 51 धावा स्कोर बोर्डवर आहेत श्रीवर्धन मसरा 11च्या आणि त्यामध्ये पोलार्डचं चांगलं योगदान आल्या तो षटकार त्याने मारला. मुस्तबा 8 धावांवर तो खेळतोय. 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट. शिवांश आरुष 11 या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. वसीमबाई फॅन क्लब, आपण लवकरात लवकर आपला कॅप्टन पाठवा. टॉस केला जाईल मिड इनिंग ब्रेक मध्ये. लेग स्पिन आणि ओ खेचला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. कालपासून आजपर्यंतचा सर्वात लांबवरचा दूरवरचा षटकार. पोलार्ड पॉवर. 57 धावा झाल्यात. यस काय, परंतु हे तर सगळं ठीक आहे परंतु स्टंप वर बेल्स नाहीये आणि स्टंप पडल्यासारखा वाटतोय. रिव्ह्यू घेतलाय. हिट विकेट झालाय काय चेक केलं जाईल. मुस्तफा सांगतोय नाहीये डगआउट मध्ये जात असताना, परंतु आता ते चेक तर केलं जाईल कारण हवा थोडीशी वेगाने वाहते. बॉल तर भरपूर दूर मारलाय मुस्तफा पोलार्डने, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट लास्ट बॉल चेक केला जाईल. जर त्याचा पाय स्टंपला लागला असेल, बेल्स पडली तर आहे, मग तो डॉट बॉल येईल आणि विकेट येईल. वसीमबाई फॅन क्लब टीमचे कॅप्टन आपण लगेचच या टॉस साठी, कारण शिवांश आरुष 11 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला, बोर्ली पंचतनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजितजी पाटील साहेब. सुजितजी पाटील साहेब, विनंती असेल आपण टॉससाठी या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोर्ली पंचतनचे नेते सुजितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन वसीमबाई फॅन क्लब या आणि बंटी बद्रिके, चला आपण देखील या लवकर. लास्ट बॉल अंपायर कॉल काय? 6 धावा. 6 धावा इथे देण्यात आलेल्या आहेत लास्ट बॉलवर आणि या षटकाराच्या मदतीने धावा झालेल्या 57. 58चं टार्गेट इथे सेट झालंय. 58 टू विन.
शिवांश आरुष 11 बंटी बद्रिके टॉससाठी या. आणि त्याचबरोबरीने वसीमभाई फॅन क्लब कॅप्टन या चालला लवकर. वसीमभाई फॅन क्लब वसीमभाई फॅन क्लब कॅप्टन प्लीज चला लवकर या. हे चेक या दरम्यान एक सूचना असेल. मुख्य व्यासपीठावर आमच्या सन्माननीय आमंत्रित पाहुण्यांसाठी रिझर्व सीट आहे, त्यामुळे विनंती असेल प्रेक्षकांना, प्रेक्षक गॅलरी आहे तर कुणीही तिथे गर्दी करण्याची गरज नाही आहे. विनंती असेल आपल्या सर्वांना. रिझर्व सीट आहेत आमच्या प्रमुख अतिथी सन्माननीय पाहुण्यांना. विनंती असेल आपल्या सर्व प्रेक्षक मायबापांना. आपल्याला सगळे स्टँड्स उपलब्ध आहेत. पहा, सचिन तेंडुलकर स्टँड, विराट कोहली स्टँड, MS धोनी स्टँड. तिथूनही आनंद घ्या स्पर्धेचा. येस, ओर टू कॉम बॉक्स. वसीमभाई फॅन क्लब कॅप्टन प्लीज टॉस के लिए आइए. चला, मध्ये टॉस होईल तोपर्यंत सामना सुरू करा. चला, मॅच सुरू करायची. चला, सामना सुरू करा लवकरात लवकर. 58च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 58 टू विन. शेवटच्या बॉलवर पोलार्डचा पॉवरफुल षटकार प्रेक्षकांनी पाहिला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हरीश दिगीकर या पण त्यांना ऐकूया. या सत्रामध्ये 58चं टार्गेट चेस करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरलेत. येस, धन्यवाद कुणाचल. पहिला बॉल श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या, सतीश पाटील. पहिला बॉल आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. पॅडोर आदलून स्लिपच्या दिशेने नवीन कर्दमे चेंडूवर वेगाने येत आहेत. एक सिंगल पहिली धाव मिळते. लीग बायच्या स्वरूपात मिक्स्टर एक्स्ट्राच्या रूपात खातं उघडलं जाते. श्रियान 11 संघाचं सिद्धेश कोसबे यांच्या मालकीचा संघ विजय घाणेकर यांच्या नेतृत्वात आपण पाहते फलंदाजी करताना. एका बाजूला नवीन कर्दमे यांचा संघ आपण पाहतोय. श्रीवर्धन मसा, अर्थात मला आठवते फ्रेंड्स ग्रुप दिघीची स्पर्धा
ज्यामध्ये कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, योगेश पेणकर असताना या गोलंदाज हार्दिक पांड्या, श्रीवर्धनच्या सतीश पाटीलनी मॅन ऑफ द सिरीजची मोटरबाईक जिंकली होती. तिथून चर्चेत आला सतीश पाटील. सेमीफायनलमध्ये 51 धावांची इनिंग. त्या स्पर्धेत फटका चांगला आहे, मोठा खेळलाय, लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार होईल. पंचांचा इशारा येतोय, वन बाउन्स, सीमारेषा पार, धावा मिळतील 4, चौकार. थँक्यू डीची, थँक्यू. याच दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल पुढच्या मॅच मध्ये वसीमबाई फॅन्स क्लबच्या माध्यमातून आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. उस्मान पटेल यानंतर टॉस होईल. या षटकानंतर उस्मान पटेल यांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये आपण रेडी राहा. पुढचा बॉल हुसेन टाकीसाठी यावेळेस तिकट बाउन्सर पाहायला मिळाला. वा प्रत्युत्तर चांगला आहे. पहिल्या बॉलला हुसेननी ठोकला होता, चौकार. हुसेन टाके मुरुड असोसिएशन स्पर्धा 8वा. फिरोज शेखला ठोकलेल्या एका षटकात 30 धावा. पॉईंटच्या वरून हेलिकॉप्टर स्ट्रोक आजही डोळ्यासमोर येतो या हुसेन टाकेचा. पार बारामती साहेब चषकापर्यंत या खेळाडूची चर्चा झाली. हुसेन टाके अपकमिंग स्टार. पुन्हा एकदा आपण यावेळेस जाऊ कमालीची गोलंदाजी. सतीश पाटील हुसेन सारख्या आक्रमक फलंदाजाला सुद्धा शांत ठेवले. हुसेनची चर्चा आपण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीची पाहिली. अलिबाग मधल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी केलेलं काम सरस आणि उजवं राहिले बाकीच्यांपेक्षा. हुसेन टाके पण तुर्तास मागचे 2 चेंडू शांत ठेवण्यात यश आले सतीश पाटीलला. पुढचा बॉल याही वेळेस शफल झाले. एकाच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस डॉट बॉट टाकण्यात यश येते श्रीवर्धनच्या हार्दिक पांड्याला. सतीश पाटील कमालीची गोलंदाजी. चौकार आल्यानंतर मागचे 3 चेंडू निर्धाव वातळलेत. वा सतीश वा. अख्ख्या श्रीवर्धनचा प्रेम त्याच्या बाडीशी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. जबरदस्त खेळ त्याच्याकडून पाहायला मिळते. आताच कर्नाटकात जाऊन भंडारी प्रीमियर लीग जिंकून आलाय सतीश पाटील. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, पॉवर प्ले स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगला सीमारेषा पार 38 सर्कल क्लिअर केले. धावा मिळतील 4, चौकार. जाऊया आपण टॉस कडे. धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार. यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला वसीमबाई फॅन क्लब संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला शिवांश आरुष हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वसीमबाईंची टीम एका बाजूला आहे आणि सिद्धेची कोसबे यांची टीम एका बाजूला. एका बाजूला बंटी पत्रिके आहेत, एका बाजूला रायगडचा टायगर आपल्याला पाहायला मिळतोय. तेच म्हणजे उस्मान पटेल. आणि मी सुजीजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस बोर्लीचे नेते आहेत, त्यांना विनंती असेल या मॅचचा टॉस करण्यासाठी. कॉल कोण करणार? मी करू? हां यस, छापा काटा हेड अँड टेल बोललं तर चालेल. टेल कॉल केला आहे आणि टेलच या ठिकाणी आलेला आहे. टॉस जिंकलाय उस्मान. टॉस जिंकून निर्णय काय असेल, कसं वाटतं या परिसरात आल्यानंतर? चांगलं वाटेल, लेकिन थोडं ट्रायलिंग झाले आता आमच्या याच्यामुळे. आम्ही पहिले फिल्डिंग करूया पहिले टॉस जिंकून. ना चांगला आयोजन आहे. मॅच सुरू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. बंटी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात सुजित साहेब आणि वसीमबाई दोघांनी देखील मनापासून आभार आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद, धन्यवाद चेतू सर. पहिले षटक समाप्त होते. पॉवर प्लेचे षटक. धावा आलेले नाही. टार्गेट 58चा आहे. फक्त 8 धावा पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 1 चौकार. हुसेन टाकीच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. धावा संख्या 9. एक लेगबाईच्या स्वरूपात धाव होती. फत कलबसकर हुसेन टाकी ही जोडी अलिबागमध्ये सुद्धा धमाकळी आहे जोडीने घातलं आहे. आपण पाहिलं अलिबाग प्रीमियर लीग असेल, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, या 2 नावांची चर्चा सातत्याने आहे. मग एका बाजूला फत कलबसकर नांदगाव मुरुडचा स्टार, एका बाजूला सिग्रा स्टार हुसेन टाके, मोहित पाटील याही नावाची चर्चा सध्या श्रीवर्धनमध्ये. पण पहिल्या बॉलला उचललाय, फेकलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे सुफियान रॉकी करणार नाही चूक. टिपलाय झेल. पहिला फलंदाज बाद.
आता येत आहेत या मॅचचे कॅप्टन आणि सरपंच विजय गाणेकर, मॅन फ्रॉम तळेकार. याही नावाची चर्चा आहे. या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नेतृत्व टिपलं होतं. विजय गाणेकर आणि कमालीचा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. आपण स्क्रीनवर पाहतोय सचिनदादा कांदवे, राहुल शाह सरांना. हे प्रेम आहे अफजल मेमन सरांचं आणि टेनिस क्रिकेटवरचं. मोहित पाटील, कुणाल सर, याही खेळाडूची चर्चा वालवटीच्या स्पर्धेत झाली. बबलू पाटील सरांनी या खेळाडूचं कौतुक केले गोलंदाजचं. कालच्या दिवसात आपल्याला प्रभावित केले मोहित पाटीलनी. गेल्या या हंगामात कमालीचा गोलंदाज म्हणून राहिलाय मोहित. पहिल्याच बॉलला विकेट घेतला. याही वेळेस विकेटच्या जवळून चेंडू निघून गेलाय. बालबाल बचाव ओहो ऑन लेग साईडला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. JP सर वाईटचा इशारा देत आहेत. वाईट बॉल. एक धावाने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाते. विजय गाणेकर स्ट्राईकला आहेत. येस, लेसर लाईट ऑफ करा. समोरचे जे हॅलो आहेत, विनंती असेल आपल्याला. येस, ओके, थँक्यू. मोहित पाटील, वा मोहित, वा जबरदस्त गोलंदाजी. फंबल होते विकेटच्या माग. 2 क्षेत्ररक्षक सुद्धा चुकले त्या चेंडूसाठी. लीग बायच्या स्वरूपात 2 धावा येत आहेत. या मोहित पाटील नाराज आहेत. आता जर पाहिलं मोहित पाटील, सुफियान दुरुक एका टीममधून पाबरा संघातून खेळताना पाहायला मिळतात. इथून सुफियानकडून चूक होते विकेटच्या माग. मोहित पाटील चांगली गोलंदाजी करतायत. 58 धावांचं लक्ष आहे. 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलला मोहितनी विकेट मिळवून दिला होता. फत कल्पसकरला त्यांनी माघारी पाठवलं होतं. मोहित केलंय तमाम क्रिकेट रसिकांना. कमालीची गोलंदाजी. वेगबांना त्याच वेगाने परत पाठवण्याचा इरादा क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल टिपलाय शेबराजूनी. फलंदाज बाद. आणि हे प्रसिद्धीची शिखरं गाठलीत. चौल अलिबागचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त मोहित पाटील प्रभावित करताना. ऑन स्क्रीनला आपण पाहतोय विश्वजीत ठाकूर, रायगडचा हार्दिक पांड्या, जाहिदभाई नझीरी यांना सुद्धा पाहतोय. अर्थात ते सांगतायत सगळ्या प्रेक्षकांना ही दोस्ती तुटायची नाही. पुढचा बॉल मोहितचा. हो, दांडी गोल. वा, तिसरा विकेट मोहित पाटील. कमालीची गोलंदाजी. OUT. लाजवाब गोलंदाजी मोहितची राहिली. मोहितने कालही मोहित करून सोडलं होतं आणि आजही त्याच्या माध्यमातून सातत्याने विकेट्स येत आहेत. 3 धक्के त्याने दिलेत आणि पहा ऑफ स्टंपच्या वर, टॉप ऑफ द ऑफ स्टंप बेल्सला ट्रिप करत बॉल गेला विकेट कीपरच्या दिशेने. तिसरा धक्का दिला या ओव्हरमध्ये मोहितने. फलंदाज बाद.
शादाब गैबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. काल त्यांचाही संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. कार्याध्यक्ष आहेत रायगड राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे आणि सुभाषभाई केकाणे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सुभाषभाई, आपले सहर्ष स्वागत. ते कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्याचे. आपलंही सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आज मान्यवरांची मांदियाळी सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. 12-3 अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत सुरू आहे आणि या ओव्हरमध्ये 3च्या 3 धक्के मोहितने दिलेत श्रीयान 11ला. यावेळेस मात्र डाऊन द लेग साइड मोहित पाटील थोडीशी बर करताना दिसतंय. सोहेर मारा, व्हाईट बॉल. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष केकाणे साहेब यांचे आगमन झाले. मुख्य व्यासपीठावर या सर्व अतिथींची मांदियाळी आपण पाहतोय. स्क्रीनवर आपल्या दिसत आहेत. सन्मान्य केकाणे साहेब, शादाब गैबी सरांच्या सोबत त्यांच्या माध्यमातून आपण दिल दोस्ती दुनियादारी माणगाव नामदार अदितीताई चषकही आपण पाहिला. स्लोवर वन, पण इथे चेंडूवर नियंत्रण नव्हतं. पुन्हा एकदा बरकडले आता डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा JP सरांचा इशारा येते. व्हाईट बॉल. या षटकात 3 व्हाईट बॉलही आलेत, पण 2 विकेटही आलेत. 3 विकेट आलेत मोहित पाटीलच्या षटकात. बॅटर राणा मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहित पाटील नावाप्रमाणेच मोहित केलंय. जबरदस्त गोलंदाजी या हंगामात. कुणाल सर, या मोहितनी सगळ्यांना क्रिकेट रसिकांना मोहित केलंय. जिथे जिथे त्याने बॉल हातात घेतलाय तिथे ते विकेट आलेत मोहित पाटील. यावेळेस चांगला बॉल, बॅटची बाहेरची कडा घेतली. लॉंग स्टॉप रिसन मध्ये चेंडू थांबायला तयार नाही. नवीद कर्दमे चेंडूच्या मागे, पण हिरियत जिंकले चेंडूनी. सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. चौकारांनी खातं उघडले. मोहित 3 विकेट इथे 7 धावा जरूर दिल्यात, पण प्रभावित करणारी गोलंदाजी राहिले. यावेळेस बरकडल्या हातात पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. या षटकातील 4था व्हाईट बॉल येतोय मोहित पाटीलच्याकडून. चांगली गोलंदाजी 2 षटकात आपण पाहतोय. दुसऱ्या षटक मार्गत असताना 19 धावा. क्लोज कॉल होता आणि आपण लेग स्टंपच्या थोडा स्लाइडली बाहेरून निघून गेलाय. 58 धावांचं टार्गेट आहे. 18 धावा पाहतोय आपण स्क्रीनवर. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका आहे. सीमारेषा पार, स्क्वेअर लेगच्या वरून तब्बल अर्धा डझन धावा. षटकार. पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या डावामध्ये ठोस सुरुवात. जरी 3 विकेट गेल्या असतील, या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या मोहितच्या, परंतु त्याच्यानंतरचे जे काही शेवटचे बॉल त्यांनी टाकले त्याच्यामध्ये 3 व्हाईट बॉल त्याने हाताळले आणि 2 बाउंड्री झाल्या. 1 षटकार 1 चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आला आणि तिथूनच सामन्यामध्ये पलटवार केला श्रीयान 11 या टीमने. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. अनेक व्हाईट बॉल टाकले आणि शेवटचा बॉल पायात होता. पायातला बॉल बरोबर पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा वसूल केल्यात राणा मोरेने आणि ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आता 25-25 धावा करायच्या त्या मॅचमध्ये 58चं, म्हणजे इथून धावा करायचे अजून 33.
नक्की सर 33 धावा 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोहित पाटील षटक चांगलं राहिले. 3 विकेट आले. पहिले आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या, पण नंतरच्या 2 बॉलसाठी 3 वाईट, 1 चौकार, 1 षटकार आला. मुस्तफा बर्डे पोलार्ड आले तर गोलंदाजीसाठी. हुसेन टाकेसाठी फटका मिड विकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांचे मधली दरार, चेंडू फरार, धावा मिळतील 4, चौकार. च्या 2 षटकातील 2 चेंडूवर त्यानंतर आता धावांचा ओघ वाढलाय. स्ट्राईकला हुसेन टाके आलेत. 6 चेंडूत 12 धावा. 58चा पाठलाग करताना 29 धावा दिल्यात 2.1 या षटकामध्ये. आता धावा येत आहेत श्रेयान 11 साठी. सिद्धेश कोजबे सरांचा संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. कमबॅक राहिले इथे पुलाडचं. मुस्तफा फलंदाजी काय केली या स्पर्धेतील सगळ्यात मोठा षटकार. शेवटच्या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलला पोलार्डच्या बॅटमधून पाहिला. काय खेळाडूला पोलार्ड म्हणून ओळखला तर उंच पुरा देहष्टीचा खेळाडू, तगडा ताकदवान गोलंदाजीसाठी. समोर हुसेन टाके. वा चांगला चेंडू याही वेळेस पाहायला मिळते. डायरेक्ट हिट महत्वाचा होता इथे. खराब फेकी सतीश पाटील कडून चूक. इकडेही बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस मात्र बचावले. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात येत आहेत. जिथे एकही धाव गेली नाही पाहिजे होती. श्रीवर्धन मसा खराब क्षेत्ररक्षकाचं प्रदर्शन मैदानात पाहायला मिळते. बॅकअपला खेळाडू येत नाही आहेत. नवीन कर्दमे थोडेसे नाराज दिसत आहे स्लिपमध्ये. नक्की या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पुढे सरकली जाते. 31-58चा पाठलाग करताना करंट रन रेट जर आपण स्क्रीनवर पाहिले तर 12.40. रिक्वायर्ड रन रेट 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. एक बायच्या 2 धावा या अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील. मोहितने टाकले 4 ते 5 वाईट त्या षटकातील. पोलार्ड हुसेनसाठी पुढचा बॉल. फटका बसला हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? सुफियान. 2 क्षेत्ररक्षक होते दोन्ही सुफियान, पण यावेळेस दोघंही चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेंडू निर्जन स्थळी पडलाय. 2 धावा इथे मिळतात हुसेन टाकेला. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 31. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आजची दुसरी रजनी. माझ्यासोबत तुम्ही आवाज ऐकताय अर्थात सर्व समालोचकांना ज्यांनी प्रेरणा दिली. एक IPLचा मखमली आवाज, एक स्पोर्ट्स कॉमेंटेटर कुणालजी दाते सरांचा आवाज आपण ऐकतोय. त्यानंतर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य चंद्रकांत शेट्टे सर. आणि एक अनोखा ढंगात आपण कुणाल सर कालपासून एक आवाज ऐकतोय सिद्दीक मेमन सरांचा. एक जबरदस्त प्रभावित करणारं समालोचन. पुढचा बॉल. वा वा पोलार्ड. सगळे श्रीवर्धनवासी तेच म्हणत असतील का नाव आहे याला पोलार्ड. एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. हुसेन टाकेला सुद्धा या चेंडूवर शांत ठेवलंय. ही खासियत आहे मुस्तफा बर्डेची अर्थात पोलार्ड. सन्मान्य सर्व पाहुण्यांना आपण व्यासपीठावर पाहतोय. मोहम्मदजी मेमन साहेब असतील, केकाणे साहेब असतील, शादाब गैबी सर असतील, सुजीजी पाटील असतील, नाना सुर्वे असतील, अक्रमभाई साटविलकर असतील, सुभाष शेटके काणे सर असतील, मुस्तफा बर्डे. स्लोवर बनवा. मागचा बॉल वेगात टाकला होता. यावेळेस मात्र बोट फिरवली. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय व्हाईटसाठी सर. यस, व्हाईटसाठी हा रिव्ह्यू असेल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. PCR रूममध्ये चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर ॲक्टिव्ह झालेत. कुणा सर 33 धावा झाल्यात. काय पाहताय या मॅचकडे? काही स्थितीमध्ये सध्या मॅच तुम्हाला वाटते का? तिसरं षटक सर सुरू आहे. मुस्तफा बर्डे हाताळताय ते षटक. स्थिती एकदम सेम आहे. याच कंडिशनला त्यांचाही संघ होता. पहिल्या डावामध्ये 2 ओव्हरमध्ये 25 होत्या, 3 ओव्हरमध्ये 33 होत्या. आणि आता हा डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया याच्यावर TV अंपायर
ची मदत घेण्यात आलेली आहे. वाईड बॉल येतोय का, डॉट बॉल येतोय का, परंतु चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. कॅरम बॉलचा अंदाज होता या बॉलवर, लेग स्पिनचा अंदाज आणि फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलेला आहे टीव्ही अंपायर कडून. येस, फेअर डिलिव्हरी. कारण आपण पाहतोय शफल झाली तर तुम्हाला वाईड गाईडलाईन आहे, त्याच्यानंतरची जी सेकंड गाईडलाईन आहे ती ऍक्टिव्ह होती. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमचा स्कोर सेम आहे. पहिल्याही 3 ओव्हरमध्ये 33 होते आणि दुसऱ्याही डावामध्ये 3 ओव्हरमध्ये 33 आहेत. हे सर आपण पाहतोय स्क्रीनवर पहिल्या डावात सुद्धा 33वर 1 आफ्टर 3 ओव्हर्स, यावेळेस 33वर 3. आता 12 चेंडू 25 धावांचं लक्ष आहे. सर स्पीडअप द्या, वेळेची बंधन आपल्याला लक्षात घ्या. विनंती असे शिवर्धन मसा, नाही तर पेनल्टीलाही सामोरं जावं लागेल आपल्याला, कारण 4 षटकं आपल्याला 20 मिनिटात हाताळावे लागतात. मोहित पाटीलला जबाबदारी दिली आहे. 4थं षटक महत्त्वाचं निर्णायक षटक. आता T20मध्ये आपण पाहतो 19वे षटक जसप्रीत बुमराह हाताळताना, तसंच हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाचं आहे. 12 चेंडू 25 समीकरण आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला राणा मोरे न, स्ट्राईकला हुसेन टाकीच्या बॅटमधून धावा आल्यात, पण डॉट बॉलही जास्त खेळलेत. कारण 11 चेंडू 14 स्ट्राईक रेट आपण पाहिला तर 120चा स्ट्राईक रेट त्याचाही पाहायला मिळते. मोहित पाटील 12 बॉल 25 सेव्ह करतील का? हो, जितक्या वेगात आला तितक्याच वेगात मिड विकेट बॉन्डलाईनच्या वरून फेकून दिलाय. राणाची राणागिरी मैदानात. षटकार. आणि बरोबर बॉल पुढे टाकला तर बॉलला फेकलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी स्लॉग हिटचा उत्तम दर्जा इथे दाखवला. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल रायगडचा टायगर उस्मान पटेल. टॉसही जिंकलाय. वसीमभाई फॅन क्लबने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वसीमभाई फॅन क्लब टीमचे कॅप्टन उस्मानने. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. ओ क्लीन बोल्ड. जास्त शफल झाला बॅटर. राणा शाणा होता मागच्या बॉलवर, तरी ते गोलंदाज अति शाणा निघाला आणि त्याने मात्र परफेक्ट यॉर्कर टाकला. फलंदाज बाद. नक्की मोहित पुन्हा एकदा कमबॅक करून देतात. शिवर्धन मसा फर्निचर डिस्ट्रॉय केले राणा मोरेत. 39 धावा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. आता 10 चेंडू 19 समीकरण आहे. मजगाव स्टार मुरुडचा खेळाडू मैदानात दाखल होते. पराग खोत स्क्रीनवर पाहतो. या स्पर्धेचे सर्वा युनिटी ग्रुप अफजल मेमन सर, मोहम्मद मेमन सर, मनसूर गिरे, संदेश गिर साहेब सर्वांच्या माध्यमातून युनिटी प्रेझेंट आपण पाहतोय. खासदार तटकरी साहेब चषक 2025. काही चौथीमध्ये कुणाल सर रायगडचे भाग्य विधाते सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचे आगमन या क्रीडा नगरीत आपल्याला पाहायला मिळेल. लेट गुलामभाई पेशमा मैदान वडवली फाडा. इन ॲक्शन आपण रायगडचे स्टारकास्ट सुद्धा पाहतोय. अजित मोहिते, दिनू कांबळे, फिरोज, मयूर वाघमारे, अंगद पाटील इन ॲक्शनमध्ये याही सर्व खेळाडूंना पाहणार आहोत आपण. करण मोरे यांना इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. मोहित पाटील
या स्क्रीनवर बायकरमॅन केतन मात्रे सुद्धा दिसत आहेत आपल्याला. इन ॲक्शन पुढच्या मॅचमध्ये. वा, कमालीची गोलंदाजी मोहित पाटील प्रभावित करताय. पहा स्क्रीनवर केतन मात्रे. प्रणय पुलेकर यांच्या माध्यमातून मला वाटतं पुढच्या सामन्यात इन ॲक्शन पाहायला मिळतील. मोहित पाटील 9 चेंडू 19, 12-25 मारून हा सामना. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर सुद्धा मोहितनी कमबॅक करून दिले. यावेळेस चांगला फटका आहे. फटका हवे क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली. शेबनी या मॅच मध्ये टिपलाय दुसरा झेल. पराग खोतला पाठवले माघारी. मोहितसाठी जोरदार टाळ्या. 5 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतलेल्या आहेत. 5 विकेट हॉल. वेल बोल्ड, अप्रतिम गोलंदाजी मोहितने या सामन्यामध्ये केली आहे. मोहित करून टाकलंय. 5 फलंदाजांना गारद केलंय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्या 39, 39. नेक्स्ट मॅच वसीमभाई फॅन क्लब फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शिवांश आरुष 11च्या विरुद्ध दोन्ही टीम रेडी राहायचंय. लगेचच मैदानामध्ये उतरायचंय फिल्डिंग साठी. वसीमभाई फॅन क्लब, उस्मान पटेल आणि टीम 5 षटकांची ती लढत असेल. धीरज भोईर, फिरोज अजित मोहिते, अंगद पाटील, करण मोरे, दिनू कांबळे. इन ॲक्शन नेक्स्ट मॅच मध्ये मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळेल. भावेश नाईक, ऋतिक पाटील हे सर्व खेळाडू इन ॲक्शन असणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. 5 विकेट आलेत, परंतु त्याच्यानंतर फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केला जातोय. बॉलला उडवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या शिव तेज, तेजोमय षटकार.
3 बॉल 5 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसरा डॉट आणि तिसऱ्या बॉलवर षटकार मारलाय. चांगला पुलचा फटका पॉवरफुल होता आणि हा 6 धावा देऊन जाणार होता स्क्वेअर लेगला. हुसेनच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आणि आता 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. पहिला सामना चांगला रंगलाय. श्रीवर्धन मसरा 11 विरुद्ध श्रीयान 11 या दोन टीमच्या दरम्यान सिद्धेजी घोसबे यांचा संघ आहे. श्रीयान 11 संघ मालकही आहेत, सरपंच आहेत दिव्या आगारचे. 3 बॉल 5 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. ओ यावेळेला बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. 2 बॉलचा खेळ शिल्लक आता आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. चांगलं कमबॅक केलं या ओव्हर मध्ये. परत एक वेळा गोलंदाजाने महेश खोपटकर, अनुभव आहे दिघीचा हा खेळाडू. महेश खोपटकर आणि दिघीकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. हबप महाराज हरीजी दिघीकर. 2 बॉल 5 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. खासदार तटकरे साहेब चषक तुम्ही पाहताय. दुसरी रात्र पहिला सामना. ओ फुल टॉस होता. यावेळेला बॉल हवेत आहे आणि टायमिंग तर एवढा भव्य आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्लोअर वनच्या प्रयत्नामध्ये फसला. हुसेनने षटकार ठोकला आणि हा सामना इथे जिंकलाय श्रीयान 11 ने. अभिनंदन श्रीयान 11. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हुसेन टाके ठरला, ज्याने 26 धावांची अफलातून खेळी केली. 15 बॉल मध्ये हुसेन मॅन ऑफ द मॅच. गणेश पाटील सर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करायचा आहे.